मी सोनू निकम. नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आपण पाहणार आहे माझी चौरोटीचा कार्यक्रम. छोटासाच आहे कारण की चौरोटी करायची अचानक ठरली. 3 महिने कंप्लीट झाले होते आणि 4 मंथ मला लागलेला होता. एवढे सगळे पदार्थ माझ्या मम्मीनं बनवले होते आणि काकीने बनवले होते. आणि एवढे फळे विकत काही आणले होते आणि काही घरचे होते कारण की सर्व माझ्या आवडीचंच होतं. नंतर मी आले, माझी एंट्री झाली, मी बसले मस्तपैकी आणि माझी साडी तर खूप छान आहे, मला आवडते आणि इतर सर्वांना पण आवडली. आणि तुम्ही मला छान असे मेसेज केले, कमेंट केल्या, त्याबद्दल थँक्यू. तर पुढे व्हिडिओ बघा. या म्हणजे सासूबाई, ही माझी काकी आहे. काकीने मला मस्तपैकी बांगड्या घातल्या, नंतर गजरे लावले, नंतर मेहंदी काढली. व्हिडिओ थोडा स्लो आहे पण नक्की पहा. नंतर गजरा लावला आणि एवढी तयारी खूप अशी तयारी आधीच 2 दिवस आम्ही पदार्थ बनवायला घेतले होते आणि माझ्या सासूबाईंनी पण खूप सारे पदार्थ बनवून आणले होते. नंतर मेहंदी काढली. माझी काकी, मम्मी, ही चुलती, ह्या आजी आहेत सगळे. ही पण काकी आहे, ही पण काकी आहे, हा माझा भाऊ, हा पण माझा भाऊ, माझ्या आज्या आहेत सगळ्या. आणि ही माझी वडिलांची आई, माझी मावशी, ही माझी बहीण, ही माझी वैशू, ही माझा शंभू, ही माझी साक्षी, ही माझी तायडी आणि आम्ही 4घी बहिणी. हे माझी सासू सासरे, आजी आजोबा. पेढा, बर्फी पेढा. आणि मी नंतर थोडंसं फोटोशूट केलं, सर्वांसोबत पण केलं कारण की माझ्या सासूबाईंना यायला लेट झाला होता. मग तोपर्यंत काय करायचं, तर आम्ही वाट पाहत बसलो होतो. मग तोपर्यंत आम्ही फोटोशूट केलं. नंतर कार्यक्रम झाल्यानंतर थोडेसे फोटो काढले. कसा कार्यक्रम वाटला नक्की सांगा. ह्या माझ्या सगळ्या काकी आहेत. हा माझा फोटो. पोशाख देताना माझी काकी. खूप काही खाल्लं मी त्या पदार्थातलं आणि सगळं माझ्या आवडीचं होतं. सगळे खूप खुश होते आमच्या घरचे. थँक्यू.